नमस्कार, एकमत डिजिटलच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये। प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणि निर्दयपणाचं वास्तव चित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय। चला तर पाहूयात प्रभाग क्रमांक 6 मधील प्रशासनाचं वास्तव चित्र। लातूर शहराचा प्रभाग क्रमांक 6 महापालिकेने दत्तक घेतलाय की वाऱ्यावर सोडलाय? खड्डे आणि कोरड्या नळांमुळे जनतेचा आक्रोश। स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहणाऱ्या लातूरकरांनो, जरा प्रभाग क्रमांक 6 मध्ये जाऊन बघा। इथे रस्ते नाहीयेत तर मृत्यूचे सापळे आहेत। इथे नळ आहेत पण त्यात पाणी नाही, फक्त हवा येते। प्रशासन एसी केबिन मध्ये बसून कागदी घोडे नाचवतंय। इथली जनता चिखलातून वाट काढत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकते। प्रशासकाचा हा अक्षम्य गाफीलपणा आता नागरिकांच्या संयमाचा अंत पाहतोय। नक्की काय आहे प्रभाग क्रमांक 6 ची व्यथा? पहा एकमत डिजिटलचा हा आमचा ग्राउंड रिपोर्ट। हे दृश्य एखाद्या दुर्गम खेड्यातलं नाही तर लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मधलं आहे। रस्ते असे आहेत की त्यात खड्डे शोधण्यापेक्षा खड्ड्यात रस्ता शोधणं सोपं झालंय। इथल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची हाडे खिळखिळी झाली आहेत, तर गरोदर महिलांना दवाखान्यात नेणंही कठीण बनलंय। पण प्रशासन म्हणतंय काम सुरू आहे। कुठे आहे काम? कोणाला दिसतंय काम? आम्ही काय गुन्हेगार आहोत का? टॅक्स पूर्ण भरतो पण रस्त्याच्या नावावर फक्त आश्वासनं मिळतात। गाडी चालवणं तर सोडाच, पायी चालतानाही जीव मुठीत धरून चालावं लागतं। मनपा प्रशासन फक्त झोपण्याचं काम करतंय अशी तिखट प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। हे जसं बघताय तुम्ही तशीच अवस्था आहे। ही जवळपास 3-4 वर्ष झाले अशीच अवस्था आहे कंटिन्यू मध्ये। मध्यंतरी हे पाईप टाकून आणखीन खराब झाला रस्ता आहे। काय काय त्रास होतो या रस्त्यामुळे, अशा खराब रस्त्यामुळे? रस्त्यामुळे आता काय लेकराला आणायचं न्यायचं सोडायचं राहतंय, परत गाड्या वगैरे खराब होते। तिथून कंटिन्यू जाण्या येण्यामध्ये गाड्या वगैरेच पूर्ण नुकसान होतं कंटिन्यू मध्ये। अत्यंत बिकट परिस्थिती आहे। एक तर आमच्याजवळ गेले 10 वर्ष झालं नगरसेवकच नावाचा माणूस नाही। आमच्या इकडल्या वार्डाला हे रस्ता आहे मूळ बुडात का म्हणजे सीमा, ह्या रस्त्याच्या पलीकडला भाग दुसऱ्या वार्डाचा आहे आणि ह्या रस्त्याचा इकडला भाग दुसऱ्या वार्डाचा आहे। इकडल्या वार्डाची ज्यावेळेस कचऱ्याची गाडी येते आहे त्यावेळेस इकडल्या आमच्या घराचे कचरे कुणी घेत नाही आणि इकडली गाडी तर याचा प्रश्नच नाही, कारण की इकडे नगरसेवक असून नसल्यावानी आहेत। जे लातूरचे 2.5 वर्ष महापौर होते तेच आज 10 पक्षात फिरताना दिसत आहेत। जिथं पैसा तिथं माझी महापौर, जिथं पैसा तिथं माझी महापौर। सुरेश पवार आणि अजय दुर्ले म्हणून एक भाजपचे आमच्या स्वतःचे नगरसेवक होते, ते तर कुठं आहेत की कसले आहे की त्याचा चेहराच माहित नाही आमच्या ह्या वार्डात। इकडं गोरबागाडेकर आहेत पण इकडले असल्यामुळे ते इकडले काम काही करत नाहीत। रस्त्याची काय परिस्थिती? रस्ता म्हणजे काय, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे काही सांगू शकत नाही कोणी। आमच्या मोतीनगरला कोरे गार्डन पासून ते जनावरच्या बाजारापर्यंत जायचा हा सगळ्यात मोठा रोड आहे ह्या रस्त्याचा। आणि ह्या समोर तुम्ही इथं पाहू शकता, इथं समोर कमीत कमी रोज आता हे आजूबाजूला 4-5 जागी ट्युशन एरिया आहे। इथे ट्युशन आहेत आणि येताना जाताना 10वी पर्यंतचे जे लेकर आहेत सुमारे जवळजवळ रोज 500 ते 700 लेकर ह्या वार्डात येते रोज ट्युशनला। आणि रोज संध्याकाळी इथं कमीत कमी 2 मुली पण नाही आमच्या समोरच, पण नाविलाज असतो आम्ही त्यांची काही मदत करू शकत नाही। आम्ही या रस्त्याबद्दल कमीत कमी 10 वेळेस निवेदन दिलेलं आहे, आयुक्ताला दिलेलं आहे, नगरसेवकांना दिलेलं आहे, पण कुठलाही नगरसेवक या रस्त्याची मागणी करत नाही। त्याच्यामुळे यावेळेस जनता हा विचार करून मतदान करणार आहे आणि रस्ता जर लवकरात लवकर त्वरित झाला तर शासनाचे खूप खूप आभारी राहू आम्ही इथल्या वार्डातले नागरिक। पाण्याची काय परिस्थिती? पाणी 8 दिवसाला 10 दिवसाला एकदा येतंय, पण त्याचा टायमिंग फिक्स केलेला असल्यामुळे पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवत नाही आम्हाला। इथं कोपऱ्यावर पाण्याची टाकी आहे ती बंद पडलेली आहे। पाण्याच्या टाक्या फिक्या बंद आहेत, पण 8 दिवसाला पाणी येते। सध्या हिवाळा असल्यामुळे पाणी कमी लागते आणि आमच्या वार्डात ह्या जवळजवळ पाणी प्लांट 4-5 असल्यामुळं पाण्याची जास्त अडचण येत नाही। पिण्यासाठी शुद्ध पाणी 10 रुपयाला जार, लातूरात सगळ्यापेक्षा स्वस्त पाणी आणि नंबर 1 शुद्ध पाणी जर भेटत असेल तर आमच्या वार्डात तिन्ही जागी प्लांट आहेत। तिन्ही प्लांटवाले देवाच्या दयेनं पैशासाठी नसून ते प्लांट जनतेच्या जनसेवेसाठी हे 3 प्लांट आहेत। ते तिन्ही प्लांट 10 रुपयालाच पाणी विकतात। नमस्कार। हे टाके नगर फंक्शनच्या ह्या गलीला 10 वर्ष होऊन गेलं। ह्या इथं रोड नाही झालं तर व्यवस्थित नळाला पाणी येत नाही। खड्डे कचरा गाडी येऊ लागली, आता मी नाही म्हणत नाही, पण रोड चालले आम्हाला त्रास आहे।
काय काय होते खराब रोडमुळे? पाणी आमचं घोटायला साचते हो का, ह्या इथं बघा हो का, हे खड्डे हो का, हे असे पाणी साचते. नळाला पाणी सुटलं तर हे सगळं पूर्ण 2 दिवस तर पाणी हटत नाही इथलं. आणि मग लेकरांना त्रास होतो. लेकराला तर काय तो इकडे असं जायला आम्हाला त्रास होतो घरात. हा, लई त्रास आहे. एवढं एक आम्हाला रोड चांगला करून दिला, आम्ही त्या नगरसेवकचा धन्यवाद मानू. तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे आले? कोणीच इकडे फिरकल नाही बघा. गेल्या 5 वर्षाला जे आमच्याकडून मतदान घेऊन गेले तर अजून त्याने आम्हाला तोंड दाखवेल नाही. दुःख एवढ्यावर संपत नाही. इथला दुसरा मोठा प्रश्न आहे पाण्याचा ठणठणा. घसा कोरडा पडलाय पण प्रशासनाला पाजर फुटायला तयार नाही. अनेक दिवसापासून नळाला पाणी नाही. 8-10 दिवसातून एकदा पाणी येतं. 8-8 दिवस पाणी येत नाही. घरातली कामं सोडून आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. प्रशासक काय फक्त पगार घेण्यासाठी बसले आहेत का? आमच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणं घेणं नाहीये, असा सवाल नागरिक विचारतायत. आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक 6 मधल्या या भागामध्ये, ज्या भागामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून रस्ता झालेला नाही. आणि त्यातून अधिक दुर्दैवाची बाब म्हणजे ड्रेनेजसाठी पुन्हा रस्ता खोदलाय, मात्र ह्या रस्त्याची चाळण झाली आहे. 3 वर्षापासून आपण पाहतोय या रस्त्याची अशी परिस्थिती आहे. या रस्त्यावरती अशाच पद्धतीचं खडक, धूळ आणि माती असल्यामुळे या रस्त्याला आता वालीच कोणी उरलेला नाहीये. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण पाहतोय या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती अशाच पद्धतीची आहे. लहान मुलं बाळे या ठिकाणी रस्त्यावरती येऊ शकत नाहीत, खेळू शकत नाहीत, कारण लहान मुलांना इजा मोठ्या प्रमाणात आतापर्यंत झालेल्या आहेत. त्याचबरोबर वाहनधारकांना येतं वाहन चालवणं कठीण झालेले आहेत. अनेक वाहनं या खराब रस्त्यामुळं अत्यंत त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे एकूणच जर परिस्थिती पाहायला गेली तर गेल्या 3 वर्षापासून या खराब रस्त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रभाग आज विकासापासून कित्येक वर्ष मागे गेलाय. नगरसेवक नाहीत म्हणून अधिकार गाजवणाऱ्या प्रशासकांना जनतेच्या समस्या दिसत नाहीत का? का या जनतेनं आता रस्त्यावर उतरून महापालिकेलाच टाळं ठोकावं? तर हा होता लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 6चा ग्राउंड रिपोर्ट. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अनेक भागांमध्ये रस्तेच नाही आहेत. काही ठिकाणी रस्ते आहेत पण रस्ते आहेत की खड्डा आहे हेच ओळखायला मार्ग नाही. तर अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या नावाखाली पूर्ण रस्ताच उकळून टाकला गेलाय. नागरिकांना दररोज या असुविधांचा सामना करावा लागतोय. मात्र प्रशासन ढिम्म आहे आणि निष्काळजीपणामुळं आणि प्रशासनाच्या निर्दयीपणामुळं इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.